अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आपण आज भगवान शंकराच्या कोणत्या पदार्थांनी अभिषेक केल्यास कोणते फळ आपल्याला महादेव देतात हे जाणून घेणार आहोत. मनुष्याचा जन्म ब्रह्मदेवांमुळे मिळाला. आपले पालन पोषण भगवान विष्णू आणि मोक्ष देणारे भगवान शंकर आहेत. देवशयनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत गेल्यामुळे आपले पालन पोषण करता करविता महादेव असणार आहेत. भगवान शंकराच्या पूजेस अभिषेकास खूप महत्त्व आहे. तसेच श्रावण महिना तर महादेवांचा आवडता महिना मानला जातो. भोलेनाथ या महिन्यात केलेल्या पूजा अभिषेकामुळे लवकर प्रसन्न होतात हे आपल्या सर्वांना माहिती असणार. बेलाचे पान तर महादेवांना खूप प्रिय आहे. बेलाचे पान म्हणजे शंकराच्या त्रिनेत्राचे ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक म्हणून आपण वाहतो. समुद्र मंथनाच्या वेळेस महादेवांनी विष प्राशन केल्यामुळे त्यांच्या शरीराची खूप जळजळ होत होती. तेव्हा बेलाचे पान महादेवांच्या मस्तकावर ठेवल्यावर त्यांना शांत वाटले. ही कथा आपण सर्वांनी ऐकलीच असेल. बेलाचे पान हे खूप पवित्र व औषधी असल्यामुळे शंकराला प्रिय आहे. पण त्याचबरोबर अजून खूप पदार्थ महादेवांना अभिषेकाद्वारे आपण अर्पण करू शकतो. सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना अर्पण केलेल्या विविध पदार्थाद्वारे अर्पण केले तर वेगवेगळे लाभ आपणास मिळतात. आपल्या आयुष्यातील दुःख बाधा दूर होण्यास मदत होते. याचा शास्त्रात देखील उल्लेख केला गेला आहे. जर महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही मधाचा अभिषेक केला तर सर्व प्रकारचे आजार व्याधीपासून आपल्यास मुक्ती मिळते. पाण्याचा जलाचा अभिषेक तुम्ही शिवलिंगावर जर केला तर आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते. जल अभिषेकामध्ये शमीची फुले टाकून शिवलिंगावर अभिषेक केला तर तुम्हाला निश्चित वर मिळण्यास मदत होते. धोत्र्याचे फूल पाण्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही त्याचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर केला तर मनोवांछित इच्छा लवकर पूर्ण होतात. गाईच्या दुधाचा अभिषेक जर तुम्ही शिवपिंडीवर केला तर मानसिक मनोबल वाढण्यास मदत होते. पण हे दूध कच्चे असावे. गरम दुधाचा अभिषेक शिवलिंगावर करत नाहीत. उसाच्या रसाने जर शिवलिंगावर अभिषेक केला तर संपत्ती प्राप्ती होते, आर्थिक परिस्थिती सुधारते. गाईच्या साजूक तुपाचा अभिषेक महादेवांना केल्यास व्यवसायातील अडचणी दूर होतात. दह्याने शिवपिंडीवर अभिषेक केल्यास येणारे अडथळे दूर होतात. गंगाजलाने अभिषेक केल्यास मोक्ष प्राप्ती मिळते. मोहरीच्या तेलाने जर तुम्ही महादेवांना शिवपिंडीवर अभिषेक केला तर शत्रूपासून मुक्ती मिळते, धैर्य वाढते. सर्व तीर्थातून आणलेल्या पाण्याचे शिवलिंगावर अभिषेक केला तर मोक्ष प्राप्ती होते. महादेव तसेच माता पार्वती यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. पंचामृताने जर पिंडीवर अभिषेक केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. गहू अर्पण केले तर पुत्र प्राप्ती होते. भगवान महादेव हे साम सदाशिव भोळे आहेत. मनापासून तुम्ही त्यांची पूजा केली तर निश्चित फळ लवकर देतात. थोडक्यात काय तर जिथे भाव तिथे देव. जर तुम्ही श्रद्धेने भक्तिभावाने नुसता जल अभिषेक करून बेलपानं वाहिले तरी भोलेनाथ प्रसन्न होतातच. आशा करते मी दिलेली माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त ठरेल. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जर माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना शेअरही करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम.